नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हटलं की बऱ्याचदा विद्यार्थ्यांना पालकांना वाटतं की हे कुठलं तरी कोचिंग इन्स्टिट्यूट असेल, परंतु तसं नाही आहे. आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना 12वी नंतर जे काय प्रवेश प्रक्रिया असते, म्हणजे काही मुलांनी जेई दिलेले असेल, काहींनी सीईटी दिलेली असेल, काहींनी नीट परीक्षा दिलेली असेल, या परीक्षा दिल्यानंतर जे काय त्यांचे मार्क्स येतात त्या मार्क्सच्या आधारे त्यांना चांगलं कॉलेज कसं मिळेल, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील, प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने चालते, हे सगळं मार्गदर्शन देण्याचं काम आणि ही प्रोसेस करून देण्याचं काम आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण करतो. या प्रोसेसच्या माध्यमातून आतापर्यंत आमच्याकडनं हजारो मुलांचे ॲडमिशन झालेले आहेत. अनेक मुलांना, अनेक विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन केल्यामुळं खूप चांगला फायदा झालेला आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय आपल्याला नीट परीक्षा झाली तेव्हापासून जे काय पालकांचे कॉल येतात की बाबा नेमकं काउन्सिलिंग काय आहे, तुम्ही आम्हाला काय सेवा देणार, तर हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळं असे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी यावर्षी 12वीची परीक्षा दिली आणि मग नंतर नीट असेल, सीईटी असेल किंवा जेई असेल, अशा कुठल्याही परीक्षा दिलेल्या असेल किंवा BSc नर्सिंगची परीक्षा जी होणार आहे, MH नर्सिंग, ती देणार असतात, तर या सगळ्या मुलांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, पालकांनी पण पहा. मुळात काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि या माध्यमातून तुमचा काय फायदा होईल हेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सर्वात प्रथम काउन्सिलिंगचे 2 प्रकार असू शकतात. एक काउन्सिलिंग बऱ्याचदा 7वी, 8वी, 9वी, 10वीचे विद्यार्थी एखाद्या व्यक्तीकडे जातात की बाबा माझ्या मुलाला भविष्यात कशाचं चांगलं करिअर करता येईल, काय काय भविष्यात संधी आहेत, माझ्या मुलाचं या विषयात इंटरेस्ट आहे, मग याच्यामध्ये पुढे काय करता येईल, अशा प्रकारची एक काउन्सिलिंग असते. आणि या काउन्सिलिंगमध्ये मग मुलांशी चर्चा करून किंवा त्यांचे काही पेपर घेऊन एक रिपोर्ट जनरेट होतो आणि त्या आधारे मुलांना, पालकांना गाईड केलं जातं. ही एक काउन्सिलिंगचा प्रकार झाला. आपण ही काउन्सिलिंग करत नाही. आपण कुठली काउन्सिलिंग करतो की ज्या मुलांनी प्रवेश प्रक्रिया ज्या असतात पुढच्या होणाऱ्या, तर त्यासाठी जी काय एंट्रन्स एक्झाम त्यांनी दिली आहे, मग नीट असेल, जेई असेल, सीईटी असेल किंवा नर्सिंगची सीईटी होणारी असेल, या ज्या परीक्षा तुम्ही देता, तर या परीक्षेच्या माध्यमातून पुढं भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. आपण 1 बाय 1 चर्चा करूया. सगळ्यात पहिले जे तर नीट देणारे मुलं कुठे कुठे ॲडमिशन घेऊ शकतात, तर त्या माध्यमातून, नीटच्या माध्यमातून एक असतं MBBS, दुसरं BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी आणि वेटरनरी सायन्स, या जवळजवळ 6 कोर्सेसला, आणि BUMS, युनानी मेडिसिन, या सगळ्या 6 ते 7 कोर्सेसला या नीटच्या मार्काच्या आधारे ॲडमिशन होतं. त्यानंतर जे मुलं इंजिनिअरिंग सीईटी देतात महाराष्ट्रामध्ये किंवा जेई देतात, या मुलांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंगचे जे काही कॉलेजेस आहेत, म्हणजे जेई मेन्स देऊन ॲडव्हान्स दिली, ॲडव्हान्समध्येही चांगलं परफॉर्म केलं तर इंजिनिअरिंगचे जे काय प्रवेश होतात, मग IIT असेल किंवा जेई मेन्सच्या आधारावर NIT, IIIT, JFTHचे ॲडमिशन असतील, हे सगळं प्रोसेस. त्यानंतर सीईटीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फार्मसी सीईटी आणि इंजिनिअरिंग सीईटी, तर त्या माध्यमातून महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगचे ॲडमिशन असतील. तर हे ॲडमिशन जे होतात, तर यासाठी एक ऑनलाईन प्रोसेस असते. रितसर रजिस्ट्रेशन करावं लागतं, डॉक्युमेंट स्कॅनिंग करावं लागतं, डॉक्युमेंट स्कॅनिंग, अपलोडिंग, फीस पेमेंट आणि त्यानंतरचे पुढचे टप्पे. तर ही सगळी प्रक्रिया करण्याचं काम जे आहे ते ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे जेही विद्यार्थी आमच्याकडे एनरोल होतील त्या विद्यार्थ्यांची सगळी प्रोसेस आमच्या ऑफिसच्या माध्यमातून व्यवस्थित करून दिली जाते. त्यांना काही करायचं नसतं. त्यांना फक्त दिलेल्या सूचना, दिलेल्या गाईडलाईन, शासनाकडनं आलेल्या नोटीस, या सगळ्या पाठवल्या जातात, माहिती दिली जाते आणि त्याप्रमाणे त्यांना कृती करायची असते. आता जे विद्यार्थी बऱ्याचदा आमच्याकडे विचारणा करतात की सर आम्हाला तुमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची, मग तुम्ही आम्हाला काय सेवा देणार. आता प्रत्येकाला 5 मिनटं फोनवर बोलणं, 10 मिनटं फोनवर बोलणं शक्य होत नाही, म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसाठी शेअर करतो. काउन्सिलिंग प्रक्रियेत आमच्याकडनं काय सुविधा दिल्या जातात, तर एकदा तुम्ही आमच्याकडे एनरोल झाले तर आम्ही तुम्हाला आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करतो. विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचे आई आणि वडील, म्हणजे 3 नंबर आमच्याकडे व्हॉट्सअपला ॲड होतात. ब्रॉडकास्ट ग्रुप असतात, इंडिव्हिज्युअल मेसेज आपल्याला पाठवले जातात. जे पण सूचना येतील शासनाकडनं किंवा आम्ही जे काय तुम्हाला पुढच्या प्रोसेसबद्दल गाईड करू, त्या सगळ्या सूचना तुम्हाला वैयक्तिक पाठवल्या जातात. त्यानंतर जे ऑफलाईन एनरोल झालेली मुलं आहेत, त्या मुलांची सगळी प्रक्रिया आमच्या ऑफिसमध्ये होते. म्हणजे काय, तर तुमचं सगळे डॉक्युमेंट्स आम्ही घेतो, त्याचं स्कॅनिंग, त्याचं अपलोडिंग, तुमचं फीस भरणं, त्यानंतर तुम्हाला वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या लिस्ट आम्ही शेअर करतो. फॉर एक्झाम्पल, पहिले तुमचं जी काय रजिस्टर्ड झालेल्या मुलांची यादी असते ती तुम्हाला पाठवली जाते. म्हणजे त्यातून तुम्हाला SML मिळेल आणि कॅटेगरी रँक मिळेल. त्या यादीच्या नंतर पहिला
जो टप्पा असतो तो MBBS BDSचे प्रेफरन्स फॉर्म भरण्याचा असतो. ते तुमचे प्रेफरन्स फॉर्म आम्ही भरून देतो. त्यानंतर MBBS BDSचा पहिला राऊंड जाहीर झाला तर त्याची सिलेक्शन लिस्ट आपल्याला पाठवतो. ज्या मुलांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांचं अलॉटमेंट लेटर ऑफिसमध्ये त्यांना प्रिंट करून मिळतं. त्यांनी कुठलं कॉलेज मिळालं आहे, त्याची फीस किती असेल, किती अमाऊंटचा DD काढायचा, कोणत्या नावाने काढायचा, याचीसुद्धा माहिती आपल्याला व्हॉट्सअपला पाठवली जाते. त्यानंतर BAMSचा पहिला राऊंड सुरू होतो. त्याच पद्धतीने तुमचे फॉर्म भरून दिले जातात. म्हणजे अगदी रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशन मिळेपर्यंत हा जो काय प्रवास आहे 2 महिने 3 महिने, BAMS BHMSच्या मुलांचे तर अगदी 4-4 5-5 महिने प्रक्रिया चालते. ही सगळी प्रक्रिया करून देण्याचं कार्य आमच्याकडनं केलं जातं. या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थी व पालकांना अनेक प्रश्न उद्भवतात. खूप सारे शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. या शंकांचं निरसनसुद्धा आमच्याकडनं तुमचं केलं जातं. ज्या पालकांना प्रत्यक्ष येऊन वेळोवेळी भेटणं शक्य आहे त्यांना आम्ही वेळोवेळी भेटणार. जे पालक इथं येऊ शकत नाही, ज्यांनी ऑफलाईनच घेतलेलं आहे पण समजा गावी राहतात, इथून संभाजीनगर शहरापासून एक 50 किलोमीटर दूर राहतात, त्यांना आम्ही फोनवरसुद्धा या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत मदत करतो. याशिवाय आवश्यक त्या सूचना, आवश्यक ती माहिती व्हिडिओच्या माध्यमातून, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून याच्या लिंक तुम्हाला आम्ही देतच असतो, त्या पाठवत असतो. त्यातून सुद्धा तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांचं निरसन केलं जातं. आता हे कुणासाठी सांगितलं? जे विद्यार्थी संभाजीनगर शहरापासून 100-150 किलोमीटरच्या आत राहतात, जे आपल्या ऑफिसला येतात, इथं येऊन सगळी प्रोसेस करून घेतात, त्यांच्यासाठी. तर यासाठी जे तर आपण 7,000 रुपये फीस घेतो आणि या माध्यमातून यांची जवळजवळ हे 4 ते 5-6 महिने चालणारी प्रोसेस पूर्ण करून देतो. पण असेही बरेच पालक असतात की जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. म्हणजे माझ्याकडे मुंबईचे ॲडमिशन्स आहेत, यवतमाळ, वणी, नागपूर, रामटेक, महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. सगळ्या जिल्ह्यातून आपल्याला ॲडमिशन असतात. अगदी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तिकडचे सुद्धा ॲडमिशन असतात. तर हे ॲडमिशन आम्ही ऑनलाईन पद्धतीने यांना सेवा देतो. यांचे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही आमच्याकडे कुरिअरनं मागवतो आणि त्यांचं रजिस्ट्रेशनपासनं जे काय स्टेप्स मी अगोदर सांगितल्या त्या सगळ्या स्टेप आम्ही त्यांच्या पूर्ण करून देतो. ऑनलाईन एनरोल झालेल्या पालकांना इथे येण्याची गरज नाही. ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचणार, येण्या जाण्यासाठीचा वेळ त्यांचा वाचणार. त्यानंतर त्यांचे इथं होणारी वेटिंग दगदग ती वाचणार. आणि दुसरं म्हणजे येण्या जाण्यासाठीचं काय वेळ काढावा लागतो, सुट्ट्या टाकाव्या लागतात, ते त्यांचं वाचणार. आणि जी ऑफलाईनमध्ये सेवा भेटते तीच त्यांची ऑनलाईनमध्ये पण त्यांना मिळणार. त्या केसमध्ये मात्र आपण 10,000 रुपये फीस घेतो आणि 10,000 रुपये फीस घेऊन त्यांची सगळी प्रक्रिया आपण पूर्ण करून देतो. सो बऱ्याचदा जे पालकांचे प्रश्न आहेत, सर तुम्ही नेमकं काय करणार, ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. अजून खूप सारे विषय असतात. प्रेफरन्स लिस्ट आपल्याला दिल्या जातात, कॉलेजेस व्यवस्थित टाकून दिले जातात, त्याचं प्रॉपर जेंडर वाईज जे काय प्रिपेअर केलेली लिस्ट असते त्याप्रमाणे सगळ्या लिस्ट तुम्हाला टाकून PDF दिली जाते. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला PDF पाठवली जाते रजिस्ट्रेशनची, फक्त तुम्हाला प्रिंट काढून घ्यावी लागते. हे सगळं जे येतं आपण विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हे सगळी प्रक्रिया करतो. आता काउन्सिलिंग का जॉईन करावी तर एक महत्त्वाचा विषय सांगतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी गेली 2 वर्ष किंवा 3 वर्ष खूप मेहनत केलेली असते. आपण हजारो रुपये या क्लासेससाठी खर्च केलेले असतात. जिथं आपण राहिलो, हॉस्टेलला असेल त्या ठिकाणी सुद्धा आपले बरेचसे पैसे खर्च केलेले असतात. आणि या सगळ्या मेहनतीनंतर आपल्याला जे काही यश मिळालं त्या यशाच्या आधारे चांगल्यात चांगलं कॉलेज कसं मिळेल, आपल्याकडून कुठली चूक कशी टाळल्या जाऊ शकते, यासाठी आपण काउन्सिलिंग जॉईन केलं पाहिजे. काउन्सिलिंग जॉईन केल्यामुळं तुमची प्रवेश प्रक्रियेची जी काय प्रोसेस आहे ती व्यवस्थित मार्गी लागते. तुम्हाला सगळ्या गोष्टी वेळोवेळी माहिती होतात. असं होत नाही की एखादी गोष्टीची डेट संपली आणि मग माहीत झालं. असं बऱ्याचदा मुलांच्या बाबतीत होतं, जे मुलं कुठेही एनरोल नसतात किंवा त्यांच्यापर्यंत अपडेट पोहोचले नाही. तर आता बऱ्याचदा काही पालक व्हिडिओ पाहतात, यूट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ असतात. व्हिडिओ पाहणं गैर नाही, व्हिडिओ पाहिले पाहिजे, त्यातून 4 गोष्टीची माहिती होते. परंतु जे एनरोल झालेले मुलं असतात आमच्याकडे असेल किंवा अजून इतर कुठलेही काउन्सिलर असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला कट टू कट, डेट टू डेट ज्या काय प्रोसेस चालत असते, माहिती असते, ती सगळी तुम्हाला 1 to 1 येते किंवा ग्रुपला येते. त्यामुळे असं होत नाही की तुम्हाला एखादी गोष्ट प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान सुरू आहे आणि ती तुम्हाला पोहोचली नाही किंवा माहिती झाली नाही. म्हणून काउन्सिलिंग तुम्ही नक्की जॉईन करा. आमच्याकडे आला तर आनंदच आहे. आमच्याकडे येऊ शकत नसाल, खूप दूर राहता, ऑनलाईन पण घेऊ शकत नाही किंवा तुमच्या लोकेशनला ही सुविधा उपलब्ध आहे तर तुम्ही त्यांच्याकडे जॉईन करा, काही हरकत नाही. परंतु काउन्सिलिंग नक्की घ्या. कारण असे अनेक विद्यार्थी असतात की ज्या मुलांनी खूप चांगले गुण मिळवलेले आहेत परंतु प्रवेश प्रक्रियेदरम्यान चूक झाली आणि त्यांच्या ॲडमिशनला अडचण निर्माण झाली किंवा त्यांचा प्रवेश मिस झाला
किंवा त्यांना वेळेवर कुठले डॉक्युमेंट उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांचं ॲडमिशन रद्द झालं आणि मग त्यांना परत रिपीट करायची वेळ आली. हे सगळं टाळण्यासाठी 6-7 हजार रुपये फार मोठी अमाऊंट नसते. त्यामुळे आपण नक्की काउन्सिलिंग जॉईन करा आणि आमच्याकडे जर तुम्ही आलात तर आम्ही तुमचं स्वागतच करू. आमच्याकडनं जी प्रामाणिक हेल्प तुम्हाला करता येईल ती नक्की करू आणि जे काय तुमचा परफॉर्मन्स आलेला असेल परीक्षेमध्ये, त्या परीक्षेच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला बेस्ट कॉलेज कसं मिळेल, चांगली ब्रांच कशी मिळेल किंवा मेडिकलच्या बाबतीत बाबा एखाद्याचं BDS BMSचं स्वप्न आहे ते कसं पूर्ण होईल, ही सगळी माहिती आम्ही जे तर तुम्हाला आमच्याकडनं देऊ आणि त्यातून तुमचा प्रवेश मार्गी लावू. सो पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे हे प्रश्न होते की बाबा नेमकं काउन्सिलिंग काय प्रक्रिया आहे, का जॉईन केली पाहिजे, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून केला. हा व्हिडिओ आपण इतर मुलांना नक्की शेअर करा आणि आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर आपल्या छत्रपती संभाजीनगरचा ऑफिसचा ॲड्रेस आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आपण नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.